माझा नवरा ऑफिसला जाण्यापूर्वी माझ्या जवळ आला आणि माझ्या कानात म्हणाला की टेरेसवर पाऊल ठेवू नको आणि माझ्या आईपासून दूर राहा। माझे लग्न होऊन 2 आठवडे झाले होते आणि रोज ऑफिसला जाण्यापूर्वी नवरा मला हेच सांगून जात असे। माझ्या मनात विविध प्रश्न निर्माण होत असत, पण नवऱ्याला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आवडणार नाही असा विचार करून मी गप्प बसायची। जेव्हा माझा नवरा ऑफिसला जायचा आणि माझी नणद रेश्मा शाळेत जायची, त्यानंतर मी माझ्या खोलीत जायचे, पण माझी सासूबाई पुन्हा पुन्हा बहाणा करून माझ्याकडे यायची। मी त्यांच्यापासून दूर राहायचे, कारण माझ्या नवऱ्याच्या भीतीमुळे। त्यांनी तसं सांगितलं होतं। दुपारच्या साधारण 2च्या सुमारास माझी नणद रेश्मा शाळेतून परत यायची आणि शाळेचा ड्रेस न बदलताच टेरेसवर जायची। रेश्मा तासभर टेरेसवर घालवून यायची। मी खाली येताच माझ्या सासूबाई तिच्यासोबत बोलायला यायच्या, तिच्याशी भांडायच्या। शाळेतून आल्यावर लगेच कपडे न बदलता रेश्मा इकडे तिकडे जायची, म्हणून सासू रेश्माशी भांडायची असं मला वाटायचं। पण आता मला या घरी येऊन 2 आठवडे झाले आहेत। आता मला असे वाटते की माझी सासू रेश्माला टेरेसवर जाण्यापासून रोखायची। मग संध्याकाळी माझा नवरा यायचा, तेव्हा तो थेट रेश्माच्या खोलीत जायचा। रेश्माच्या खोलीतून बाहेर पडल्यावर तो थेट टेरेसवर जायचा आणि बराच वेळ तिथे बसायचा। हे सगळं मी खोलीत बसून पाहायचे। संध्याकाळी जेव्हा माझा नवरा खोलीत आला तेव्हा मी रागावून बसले होते। मला पाहून तो हसला आणि म्हणाला, आज सूर्य जरा जास्त गरम आहे वाटतं। त्याच्या हसण्याने मला धीर दिला, म्हणूनच मी त्याला म्हणाले की तुम्ही मला घरातील माणसांसोबत का मिसळू देत नाही? तसेच तुम्ही स्वतः मला वेळ का देत नाही? तुम्ही सर्व वेळ टेरेसवर का बसता? तिथे असा कोणता खजिना दडलेला आहे काय माहित? निनाद अचानक गंभीर झाला। त्याच्या डोळ्यातला राग पाहून मी घाबरले। तो काहीच न बोलता घराबाहेर पडला। जेवणासाठी सुद्धा परत आले नाही। रात्रीचे 10 वाजले, पण निनादचा पत्ता नव्हता। मी मनातल्या मनात स्वतःला दोष देत होते। उगाच मी त्यांना असा प्रश्न विचारला। रेश्मा रूम मध्ये गेल्यावर माझी सासू पटकन उठली आणि माझ्याकडे आली आणि म्हणाली की तुझ्या लग्नाला 10 दिवसही झाले नाहीत आणि तुझा नवरा गायब राहू लागला आहे, त्याच्यावर बारीक लक्ष ठेव। सासूबाईचे म्हणणे ऐकून मनात अनेक प्रश्न येऊ लागले। तेवढ्यात निनाद दार उघडून घरात आला। त्याने मी आणि त्याची आई जवळ उभे असलेले पाहिले होते। काहीही न बोलता निनादने मला हातात धरून खोलीत नेले। निनाद रागाने म्हणाला, आई तुला काय सांगत होती? मी आधीच खूप घाबरले होते। त्याचा तो संतप्त आवाज ऐकून माझे डोळे पाणावले आणि मी रडू लागले। मी म्हणाले, आई म्हणत होती निनादची काळजी घे। मी मुद्दाम खोटं सांगितलं होतं, कारण आधीच त्यांचं त्यांच्या आईशी जमत नव्हतं। पण याचं नेमकं कारण काय होतं माहित नाही। माझे उत्तर ऐकून निनादला काहीसा दिलासा मिळाला। निनाद अतिशय हळुवारपणे म्हणाला, बघ, गोष्ट अशी आहे की मी छतावर वेगवेगळ्या प्रकारचे कबूतर पाळले आहेत। या मोसमात कबूतर अंडी उबवून पिल्ले जन्माला घालतात आणि अशा प्रकारे त्यांची प्रजाती वाढते। पण जर कबुतरांना पिंजऱ्याजवळ अनोळखी व्यक्ती दिसली तर त्यांना काहीतरी अनुचित वाटतं। ते घाबरतात, मग ते अंडी उबवत नाहीत, ते स्वतःची अंडी फोडून टाकतात। तू अजूनही त्यांच्यासाठी अनोळखी आहेस, म्हणून मी तुला टेरेसवर जायला नको बोलतोय। निनादचे बोलणे ऐकून माझे मन हलके झाले। नंतर मी म्हणाले, मलाही पक्षी खूप आवडतात। मी तुमच्या कबुतराची काळजी घेईन, जशी रेश्मा काळजी घेते। निनाद हसला आणि म्हणाला, माझा कबूतर रेश्माला ओळखतो। कबुतरांचं सर्व रिपोर्ट देण्याचं काम मी तिला दिलं आहे। कोणत्या जोड्यांनी अंडी घातली आहेत, कोणत्या अंड्यातून पिल्ले बाहेर आली आहेत, हे सर्व काम ती करते। ठीक आहे? मग मी म्हणाले, ठीक आहे। मग मी म्हणाले की तुम्ही मला आईजवळ बसायला का मनाई करता? तो म्हणाला, कारण आई तुला काही इजा करू शकते। आईचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे। तू पाहिलं असेलच की ती सतत भांडत राहते। मी होकारार्थी मान हलवली। निनादच्या उत्तराने माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला। मला खूप हलके हलके वाटत होते। दुसऱ्या दिवशी पुन्हा निनाद माझ्या कानात बोलला, टेरेसवर जाऊ नकोस आणि आईपासून दूर राहा। पण मी मनात विचार केला होता की निनाद पासून लपून मी आईची काळजी घेईन। आई वडील मुलं आजारी असताना त्यांना सोडून जातात का? निनाद आणि रेश्मा त्यांच्या आईला परक्यासारखे वागवायचे, पण मी ते करू शकत नव्हते। म्हणूनच ते दोघे गेल्यावर मी माझ्या सासूबाईच्या शेजारी येऊन बसले। मी म्हणाले, तुमच्या डोक्याला तेल लावून मालिश करू का? त्यांनी घाईघाईने होकार दिला। डोक्याला तेल लावत मी त्यांच्या सोबत इकडचं तिकडचं बोलत होते। सासू मला वारंवार टेरेसवर जाऊन साफसफाई करण्याचा आग्रह करत होती। मी म्हणाले, आई निनादने मला टेरेसवर जायला मनाई केली आहे। आई म्हणाली, आपण दोघे घरात एकटे आहोत ना, तू निनादला सांगणार ना मी सांगणार, मग भीती कशाची? मला वाटले की मी माझ्या सासूला नकार दिला तर त्यांना राग येईल। ती म्हणेल की पहिल्यांदा काही काम सांगितले आणि सुनेनेही त्याला तोंडावर नकार दिला। असो, मला कबूतर पाहण्याची सुद्धा खूप आवड होती। पण माझे दुर्दैव असे की मी झाडू घेऊन पायऱ्या चढू लागताच रेश्मा अचानक घरात आली आणि ती माझ्या मागे धावत आली आणि माझा हात धरून मला मागे ओढले आणि म्हणाली, दादाने तुला टेरेसवर जायला मनाई केली आहे ना, मग तू त्यांचे का ऐकत नाही? मी दादाला फोन करून सांगते। मी भीतीने थरथर कापू लागले। मग मी रेश्माच्या समोर हात जोडले की तू निनादला काही सांगू नकोस।
पण तिने माझे काही ऐकले नाही आणि तिने निनादला फोन लावून सांगितले की मी वहिनीला टेरेसवर जाताना रंगे हात पकडले आहे. बरे झाले आज हाफ डे होता म्हणून मी शाळेतून लवकर घरी आले, नाहीतर काय झाले असते याचा विचार कर. आज हाफ डे होता याकडे मी दुर्लक्ष कसे केले. मी स्वतःलाच दोष देऊ लागले. रेश्माने फोन माझ्या हातात दिला आणि म्हणाली, दादाला तुझ्याशी बोलायचे आहे. फोन कानाला लावून मी बोलू लागले. निनाद संतप्त आवाजात बोलू लागला, आज ही तुझी पहिली आणि शेवटची चूक मानून मी माफ करत आहे, पण तू पुन्हा असं करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला काहीही न विचारता घरातून हाकलून देईल. मला निनादकडून ही अपेक्षा नव्हती. मी माझ्या खोलीत गेले आणि रडू लागले. संध्याकाळ झाली तेव्हा निनाद ऑफिस मधून परतला होता. तो नेहमीप्रमाणे रेश्माच्या खोलीत गेला आणि मग टेरेसवर गेला. तो आता माझे काय करेल या भीतीने माझा थरकाप उडाला होता. पण खोलीत आल्यावर तो खूप प्रेमाने म्हणाला, काय झालं, अंधारात का बसली आहेस? निनादचे बोलणे ऐकून मनाला शांतता मिळाली. मी पटकन उठले आणि निनादला म्हणाले की मला टेरेसवर जायचे नव्हते. आईंनी मला जबरदस्ती पाठवले. नंतर निनाद म्हणाला, म्हणूनच मी तुला आई जवळ बसण्यास मनाई करतो, कारण तिला आपल्या दोघांचं नीट चाललेलं बघवत नाही. मी विचार करत होते, ती कसली आई असेल जिला आपल्या मुलांचं घर उद्ध्वस्त करायचं होतं. मी रात्री झोपले होते की अचानक माझे डोळे उघडले आणि त्यानंतर मला पुन्हा झोपच येत नव्हती. मी या कुशीवरून त्या कुशीवर करून दमले होते. मला खूप तहान सुद्धा लागली होती. म्हणूनच मी उठून बाहेर हॉलमध्ये आली. तेव्हा मला पाहून आश्चर्य वाटले. रेश्मा आणि आई दोघीही एवढ्या रात्री काहीतरी बोलत होत्या. दोघीही एकमेकांसोबत काय कुजबुजत होत्या काहीच कळेना. मी पुन्हा हळूच दबलेल्या पावलांनी माझ्या रूम मध्ये परतले. सासू आणि रेश्मा यांच्यामध्ये काहीतरी गुपित शिजत आहे हे मात्र नक्की. पण निनादच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी ते आपापसात भांडत होते. रात्री दोघी बसून काय प्लॅन करत होत्या देवालाच माहित. आता मला समजून चुकले होते की आज मला आईंनी मुद्दाम टेरेसवर पाठवले होते. रेश्माची परत यायची वेळ झाली होती तेव्हाच त्यांनी मला टेरेसवर पाठवले. पण पुन्हा मनात विचार येतो की निनाद असं का करतो. कबूतर तर अनेक घरांमध्ये असतात, मात्र या प्रकारची खबरदारी घेताना यापूर्वी कोणीच मला दिसलं नाही. या तिघांचं भांड आता मी फोडणारच असा स्वतःची मी निर्धार केला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यापूर्वी निनादने मला तेच सांगितले जे तो नेहमी मला सांगत असे. निनाद आणि रेश्मा निघून गेल्यावरही मी माझ्या खोलीतून बाहेर निघाले नाही. माझ्या सासूबाई मला हाक मारत होत्या. त्या म्हणत होत्या, इकडे ये आणि माझे पाय दाब, तर कधी म्हणायच्या डोक्याला तेल लाव. माझ्या मनाला त्यांचे म्हणणे मान्य करायचे होते, पण माझं डोकं मला वारंवार नकार देत होते. मन आणि डोक्याच्या या युद्धात मी अडकले होते आणि नंतर मी माझ्या डोक्याचं ऐकायला ठरवलं आणि मी खोलीतून अजिबात बाहेर आले नाही. दुपारी 2च्या सुमारास रेश्मा घरी आली. ती थेट माझ्या खोलीत आली. ती म्हणाली, वहिनी, कालच्या भांडणानंतर मला वाटले आहे. मी रागातच म्हणाले, मग रागावू नको का? रेश्मा माझ्याजवळ आली आणि बेडवर बसली आणि म्हणाली, मी तुझ्या जागी असते तर मला पण राग आला असता, पण माझ्या जागी तू स्वतःला ठेवून बघितलंस तर तू नाही रागावणार. मी बाप विना वाढलेली मुलगी आहे. आईचे मानसिक संतुलनही बिघडलेले आहे. निनाद हा एकुलता एक भाऊ आहे जो माझ्यासाठी आई आणि वडील दोघेही आहे. आता त्याने मला एक काम दिले आहे आणि ते म्हणजे त्याच्या कबुतरांची काळजी घेणे. मी त्याच्यासाठी एवढे पण करू शकत नाही का? निनाद दादाला समजलं की मी त्यांनी दिलेलं काम व्यवस्थित करत नाही तर मग तो माझ्यावर रागावेल. वहिनी, आता तू माझा राग सोडून दे आणि माझ्याशी मैत्री कर. बघ, मी तुझ्यासाठी शाळेतून काय आणले आहे, चटपटीत पाणीपुरी. असे म्हणत रेश्मा स्वयंपाकघरात गेली. ती परत आली तेव्हा तिने हातात 2 प्लेट्स आणल्या होत्या आणि त्यात पाणीपुरी होती. माझ्या तोंडाला लगेच पाणी सुटलं. मला रेश्माचे म्हणणे काहीसे बरोबर वाटले, म्हणून मी हसून तिच्याकडून एक प्लेट घेतली आणि पाणीपुरी खात तिच्या सोबत बोलू लागले. ती मला तिच्या शाळेबद्दल गमती जमती सांगत होती. पाणीपुरी खाऊन झाल्यावर ती म्हणाली, वहिनी, आता मी कबूतर बघून येते आणि मग मी माझ्या खोलीत जाऊन झोपेन. तिचे बोलणे ऐकून मला पण झोप येऊ लागली होती आणि कधी झोप लागली हे कळलंही नाही. संध्याकाळी डोळे उघडले तेव्हा डोळ्यासमोर फक्त अंधार होता. मला अजून झोपायचे होते, पण हिम्मत करून मी उठले. बाहेर पडताच मला आश्चर्य वाटले. निनाद आणि रेश्मा टेरेसवरून खाली येत होते आणि त्यांच्याबरोबर एक लेडीज डॉक्टर पण होती. त्या डॉक्टरला बघून माझ्या सासूबाई ओरडू लागल्या, मला सांगा, सगळं ठीक आहे ना? डॉक्टरने त्यांना मान हलवून होकार दिला. मी पटकन येऊन बेडवर पुन्हा पडले आणि झोपण्याचे नाटक करू लागले. डॉक्टरांना बाहेर सोडल्यानंतर निनाद हळूच रूम मध्ये आला आणि मला झोपलेले पाहून पुन्हा बाहेर गेला. मला आश्चर्य वाटले की मी यावेळेस कधीच झोपत नाही. मग आज अचानक झोप कशी लागली? आणि ती डॉक्टर टेरेसवर काय करायला गेली होती? कबुतरांनाही डॉक्टर असतात का? हे प्रश्न मला सारखे सतावत होते. आता मला माझ्या सासूचे बोलणे समजू लागले होते. कदाचित तिला मला टेरेसवर पाठवायचे होते, कारण तिथे काहीतरी गुपित माझी वाट पाहत होते, जे निनाद माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होता. पण निनादचा राग उडवून घेऊन मला कोणतेही रहस्य जाणून घ्यायचे नव्हते, कारण माझ्या पतीवर खूप प्रेम होते. अर्धा तास मी अशीच पडून होती. मग बाहेर आल्यावर मी रेश्माला विचारले की निनाद कुठे आहे. तिने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं
आणि घाबरून म्हणाली, वहिनी, दादा यावेळेस त्यांच्या ऑफिसमध्येच असेल ना? रेश्मा माझ्याशी का खोटं बोलत होती माहित नाही. मग मी विचार केला, जाऊ दे, निनाद थोड्या वेळाने घरी येईलच, तेव्हा त्यालाच विचारेन. नेहमीप्रमाणे निनाद 6 वाजता घरी परतला. मी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, कुठे राहिला होता इतका वेळ? तो माझ्याकडे अशा नजरेने पाहत होता जणू मी चुकीचा प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले, तुला माझी येण्याची वेळ माहित नाही का? मी नेहमी 6 वाजताच तर कार्यालयातून परततो. तू असे का विचारत आहेस? त्यांनी मला विचारलं. मी काही नाही असेच म्हणाले. मला टेरेसवर जाऊन सर्व रहस्य जाणून घ्यायचं होतं, पण निनादचं प्रेम आणि त्याच्या रागाची भीती मला हे सगळं करण्यापासून रोखत होती. आता असेच दिवस जात होते आणि माझी शंकाही वाढत होती. असेच एके दिवशी मी खुर्चीत बसले होते. तेवढ्यात मला कोणाचा तरी खूप जोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मी माझ्या सासूकडे पाहिले आणि तिने माझ्याकडे. मग ओरडण्याचा आवाज वाढतच गेला. हा आवाज टेरेसवरून येत होता. माझ्या सासूबाईंचे गुडघे दुखायचे, त्यामुळे त्यांना पायऱ्या चढता येत नव्हते. पण हा आवाज ऐकून ती तिचं दुःख, वेदना सगळं विसरून टेरेसवर चढण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्यांचे गुडघे साथ देऊ शकले नाही. त्या फक्त थोड्याच पायऱ्या चढल्या आणि बोलल्या, आता अजून वर जाता येणार नाही मला. मी अस्वस्थपणे हे सर्व पाहत उभी राहिले होते आणि काय करावे याचा विचार करत होते. तेवढ्यात अचानक माझ्या सासूबाईंनी माझे पाय धरले आणि रडत रडत म्हणाल्या, टेरेसवर जा आणि तिला वाचव. ओरडण्याचा आवाजही वाढत होता. कसलाही विचार न करता मी टेरेसवर धावत धावत गेले. पण वर गेल्यावर तिथे कबुतरांचा पिंजरा नाही हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. समोर फक्त एक खोली होती जी बाहेरून लावलेली होती आणि हा आवाज त्या खोलीतून येत होता. मी पटकन दार उघडले तर तिथे एकही कबूतर नव्हता. तिथे एक मुलगी पोट धरून रडत होती. मी धावत त्या मुलीकडे गेले आणि तिला धीर दिला की काळजी करू नकोस, मी आत्ताच डॉक्टरांना बोलावतो. मी धावत खाली आले आणि माझ्या सासूबाईंना हे सगळं सांगितले. पण माझे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले नाही. ती म्हणाली, मी डॉक्टरांना बोलावले आहे, ती आता पोहोचणारच आहे. माझ्या सासूबाईंनी मला पुन्हा वरती पाठवले. मी त्या मुलीला धीर देत होते. थोड्या वेळाने डॉक्टरही आले आणि तिने मला खोली बाहेर थांबण्यास सांगितले. अर्ध्या तासानंतर मला मुलाच्या रडण्याचा आवाज आला. डॉक्टरांनी सांगितले की मुलगा झाला आहे. मग मी मुलाला घेऊन खाली आले. तोपर्यंत रेश्माही शाळेतून परतली होती. मी तिच्या हातात त्या मुलाला दिले आणि म्हणाले, बघ, तुझ्या भावाच्या कबुतराने मुलाला जन्म दिला आहे. रेश्मा काहीच बोलली नाही. तिने लगेच निनादला फोन करून घरी बोलावून घेतलं. निनाद घरी परतला. तो खूप टेन्शन मध्ये होता. मी त्याला ते मूल दाखवले आणि म्हणाले, बघा, हा बाळ कोणावर गेला आहे. पण माझ्या बोलण्याकडे त्यांनी काही लक्ष दिले नाही आणि तो सरळ टेरेसवर गेला. मग रेश्मा आणि निनाद दोघेही त्या मुलीला खाली घेऊन आले. मला त्या घरात एकदम परक्यासारखं वाटू लागलं होतं. मला या गुपितामध्ये कोणी सामील करून घ्यायलाच तयार नव्हतं. मला वाटलं की ही मुलगी निनादची बायको असावी, म्हणूनच निनाद तिला माझ्यापासून लपून ठेवायचा. मी हे घर सोडायचे ठरवले होते. रूम मध्ये आल्यावर मी सामान बांधत होते तेव्हा निनाद रूम मध्ये आला आणि माझ्याकडे बघतच राहिला. मग म्हणाला, काय करतेस? मी म्हणाले, मी हे घर सोडून चालले आहे. निनाद म्हणाला, पण का? माझी काय चूक झाली की तू मला सोडून जात आहेस? मी म्हणाले की देवाने तुला छानसा मुलगा दिला आहे, तुला अजून काय हवंय? तुला मी कधीच नको होते. ऑफिस मधून आल्यावर तू रेश्मा जवळ बसायचास आणि मग टेरेसवर. तुझ्या आयुष्यात माझं काहीच स्थान नाही. निनादने माझ्या हातातील कपड्यांची बॅग घेतली आणि मला त्याच्या समोर बसवले. मग म्हणाला, मी काय म्हणतोय ते नीट ऐक. टेरेसवर असलेली मुलगी माझी सख्खी बहीण आहे. जेव्हा ती 16 वर्षांची झाली तेव्हा माहित नाही कोणाच्या शब्दांना भुलली आणि तिने त्याच्यासोबत लग्न केलं आणि त्याच्यापासून गरोदर राहिली. आईने ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली होती. पण नंतर तिच्या वाढत्या पोटामुळे मला अंदाज येऊ लागला की काहीतरी गडबड नक्कीच आहे. मी तिला विचारले तेव्हा ती घाबरली आणि मला सर्व काही सांगण्यास तयार झाली. सत्य ऐकून मला धक्काच बसला. मी तिला आणखी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती रडायला लागली. तिने मला तिच्या पतीचे नाव सुद्धा सांगितले नाही. मग आम्ही शेजारील लोकांना ते कोणाचे मूल आहे हे कसे सांगू? यामुळे माझ्या निष्पाप बहिणीची बदनामी झाली असती आणि आम्हीही कुणाला तोंड दाखवू शकलो नसतो. म्हणून मी तिला टेरेसवर राहण्यास सांगितले. तिने हे मान्य केले. पण आईला वाटले की रेश्मा आणि मी तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी तिला टेरेसवर कैद केले आहे. आईला तिच्या गुडघ्यामुळे टेरेसवर जाता येत नव्हते, म्हणून ती तिच्या मुलीला खाली आणण्यासाठी रेश्मा आणि माझ्याशी सतत भांडत असते. आणि आता तुझा प्रश्न. मी तुला सांगितले नाही कारण तू आमच्या घरात नवीन होतीस. तू देखील माझ्या बहिणीबद्दल चुकीचे मत ठेवशील, तू मला सोडून जाशील अशी भीती मला वाटत होती. त्यामुळे मी तुला हे सर्व सांगायला घाबरत होतो. पण आता सर्व काही तुझ्या समोर आले आहे आणि मला तुझ्याकडून एक मदत हवी आहे. तू करशील का मला मदत? निनादचे बोलणे ऐकून मला माझ्या ननदची काळजी वाटू लागली. मी पटकन हो म्हणाले. निनाद म्हणाला, तू माझ्या बहिणीशी मैत्री कर. तूच ती व्यक्ती आहेस जिला ती तिचे गुपित सांगू शकते, कारण तिने ना रेश्माला काही सांगितले आहे ना आईला. निनादला वचन दिले
की मी याबाबत नक्की तिच्याकडून माहिती काढून येईन. आता मी आणि माझी नणद नेहमी सोबत असायचो. मी तिच्या मुलाची खूप काळजी घ्यायचे. एके दिवशी मी तिला बोलले की हे मूल किती दुर्दैवी आहे ना, त्याला वडिलांचे प्रेमही मिळाले नाही. हे ऐकून ती ढसाढसा रडू लागली. मग ती म्हणाली, वहिनी, या मुलाचे वडील राजेश आहेत. माझं लहानपणीच लग्न ठरलं होतं आणि आमचं एकमेकांवर खूप प्रेम सुद्धा होतं आणि त्याच प्रेमाखातर कोणालाही न सांगता आम्ही लग्न केलं. त्यानंतर आम्ही भेटू लागलो व आमच्यात जवळीक वाढली आणि त्यातच मी गरोदर राहिले. मी गरोदर राहिल्यावर तो खूप घाबरला होता, कारण तो अजून शिकत आहे. तो कुठेही नोकरी करत नाही. त्यामुळे घरच्यांना काय सांगायचं म्हणून आम्ही कोणालाच काहीच सांगितलं नाही. ननदच्या तोंडून तिच्या नवऱ्याचं नाव ऐकून जणू माझ्या डोक्यावरून ओझं उतरलं होतं. प्रकरण अगदी साधं होतं. आम्ही विनाकारण काळजी करत होतो, कारण जो तिच्या मुलाचा बाप होता त्याच्याशी तिचे नाते लहानपणापासूनच पक्के झाले होते. मी निनादशी बोलले तेव्हा त्यानेही सुटकेचा निश्वास सोडला. मग सर्व प्रकरण मिटले. दुसऱ्या दिवशी निनादने राजेशच्या घरी जाऊन राजेशच्या आई वडिलांशी बोलून सर्व काही प्रकार सांगितला. कृतज्ञतापूर्वक राजेशच्या आई वडिलांनी आपल्या मुलाची चूक मान्य केली आणि लाजिरवाण्या स्वरात म्हणाले, काळजी करू नकोस, कधी ना कधी आम्हाला तुझ्या बहिणीला सून म्हणून घरी आणायचे आहेच, मग आज का नाही. अशा प्रकारे माझ्या नंदेची आम्ही एका लहान मुलासोबत सासरी पाठवणी केली. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.